हॅलो 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 हॅलो. संजय पवारबुवा यांनी आपला गजर आपल्या समोर सादर केलेला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने बुवानी मनोरंजन प्रबोधन चांगल्या गोष्टी पण सांगितलेल्या आहेत. आणि त्यांका सकाळी मंगल्याक धरून जाऊचा म्हणजे गाडी माका वाटलं होतं वैभववाडीत एकच हाती काय मंगला बिंगला धरणारो. आता आणखी दुसरे बुवा पण निर्माण झाले. स्वतःच्या तोंडाने सांगले सकाळी माका मंगल्याक धरून जाऊचा. होय ना, म्हणजे विनोद मंगला गाडी पकडूची आहे त्यांका. आणि 100% बुवा मी एवढं वेळ काढणार नाही. मी काय खुळावले काय, कारण मी सुद्धा त्या मंगला गाडीत जाते. काय हालत असतं ती माझ्या माका माहिती. आपले माणूस कोण नसतच त्या गाडी. सगळे ते खांजवता येतो 13 खांजव ते सगळे भरलेले. आपल्या मेळात ते बसायचा नाही तर जाम हालत बेकार असतात. पण आमका त्या गाडीशिवाय पर्याय नाही. अशी आता माका वाटतं बुवा 8 तारीख का त्या मंगल्यात पकडूक माका जाऊचा लागणार सकाळी. 8 तारीख का जोगेश्वरी समीर कदम बुवा. त्यामुळे ह्या रोजचा आमचा चाललेला. पण खरोखरच सगळा बाकी बोलायच्या आधी मी फक्त डबल बारीसाठी बोलते. मी बुवांका पण सांगितले, मी सगळ्या माझ्या गाववाल्यांका पण सांगितले. कारण संजय पवार बुवा म्हणजे व्यक्ती साधी नाही. आमच्या भजन क्षेत्रात दानशूर व्यक्तिमत्व जर कोण असेल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तर संजय पवार बुवा. आणि त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. मी फक्त डबल बारी म्हटल्यानंतर डबल बारी हो कवी म्हणून मी सगळा बोलत होते. अक्षरशः त्या टाकल्यांचं जोक सिल्यानंतर मी थेच कट केलंय मी विषय दुसरं घेतले. कारण समोरचे बुवा नाही टाकल्यांचं जोक्स मारण्यात बरोबर ना, म्हणून तो कट केले जोक्स मी. आता थोडासा काहीतरी बोला गजरा म्हणून. नाही सचिन पुन्हा होता म्हणतो उडवा आमच्या बुवांची बरा त्याचा नाही तर कडनाव पैसे घेताना अकडे आमका सांगता उडव पेटवा म्हणून. दोन त्या ना तो माझं. आता हे पोरगो बघा तुमच्या बदनात बसताना माझ्याकडे इकडे वेळ येईल की अकडे येऊन बसता या बाजू. तो आनंद घेता. खरं ते का आमचंच आवडतं. पाणी बिणी बघ कशी स्टाईलमध्ये भारीच तो. मग असे पोरगे भारीच होते. तिच्या प्रेमातच पडले. जीभ काढतं तू प्रेमात पडले म्हटलं. प्रेम म्हणजे काय टाच असता की फक्त प्रेम बाबा. एक चांगलं पोरगो म्हणून तुझ्या प्रेमात पडले. तू जीभ काढता प्रेमात पडले म्हटलं. ह्याच कलियुग आहे ना. तर मोबाईलमुळे शाळेत सुद्धा हो आम्ही मराठी शाळेत असताना आमका जेव्हा बाई बसवीत ना तेव्हा मुलांची लाईन वेगळी मुलींची लाईन वेगळी असे बसवायचे. पण आता या सगळ्या कॉकटेलच असतात त्यांचा नाही. ते 5वीत असताना ठरवून मोकळे. ता तुझा पिवळ्या ड्रेसवाला माझा तर हिरव्यावाला तुझा वाटणी करून मोकळे 5वीत असताना. त्याला चिडवू बिडवू नको. मी आपलं एक बोलते का उद्यापासून म्हणा का लक्षात काहीतरी कोणी बोलले तर माका सांगा. मग त्यांना टाकल्यावर खेळवूया. तो असता जाम तुझ्यासाठी या गाणं बाबा. ना सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. मग भीती कुणाची कशाला, मग भीती कुणाची कशाला, मग भीती कुणाची कशाला, मग भीती कुणाची कशाला. पवार इकडे
पुजारे तिकडं पवार तिकडं पुजारे इकडं. तुमच्या गजरावरनं आठवलं माझ्याबद्दल नाही ना काय, माझे माणूस ती त्यांच्या कानात. आजच्या दिवस माझ्या बाजूने येऊ काय फरक पडतात. पण बरा बुवा गावात असंच असतं. माझ्या गावात बारी केले तरी पण माझे गाववाले असतात ते माका तर बुवा 2,000-2,000 रुपये सुद्धा दिलेले आहेत माझ्या गाववाल्यांनी. माझ्या गावात बारी असताना तुमका तर 1,000-500-200 म्हणजे 2,000ची लेवल. कारण त्यांना माहिती असतं की आपण पाकिट त्यांना काय देणार नाही, निदान बक्षीस देऊन तरी आपला भाग होऊया. 50 वर दिले. तुमची फरमाईश हा माझ्या मनी प्रिय हो असं म्हणते म्हणून राग नको मला. पैशाचा उगीच केला असे तुम्ही. हो, श्रीकृष्ण पवार यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. पुन्हा एकदा त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद. पवार इकडं पवार तिकडं पुजार इकडं या पवार बुवांचं माझ्या शिवाकडं एका रात्रीची गंमत पाहण्या एका रात्रीची गंमत पाहण्या गर्दी झाली बघा गर्दी झाली. या चव्हाटेवाडीत डबल वाडी रंगली. या चव्हाटेवाडीत डबल वाडी रंगली. पवार बुवांचं माझ्या शिवाकडे हेलो तेव्हा एका रात्रीची गंमत पाहण्या गर्दी झाली बघा गर्दी झाली. या होळीच्या माळावर येत नाही कारण त्यांना माहिती नाही मी अचानक भयानक काय करते. आणि बुवा पोळपाट खाणाऱ्यांचा होऊन दे नाया बुवा नाय. किती बिचारे मी 2दा जाऊन मुद्दाम बघून येले की ह्याच्यातला कोण तसा म्हणत असतात की काय. परीक्षा घेतली बुवा मी, खोटा नाही सांगत पण नाया कोण ते आजी तर मग खोटायचा सांगलाच तेव्हा बघा चालू आहे. हॅलो 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 ती आजी तर बुवा एवढी वैतागली तुम्ही सांगितल्या बरोबर. त्यांच्या हातात पण चांदीचा बघा केवढा आता. मग म्हणताच बोलतंय दाखवण्यासारख्याच करताच माका तर उद्या टाकल्या का यात पट्टोच घाट बांधून झालो आता माका. मला ते तू बेंटेक्स सोसलो तरी चालत ना असू देऊ. 5 काय बुवा 10 ब्रेसलेट होऊन दे तुमची अशी माझी इच्छा कायम असतं बुवा. पुजारी बुवा म्हणते ते फक्त या बोलण्यापुरती म्हणून आपलं बोलतो नाही. एखाद्या वाटला राग बी गेलो नाही दिला तर दिला अशी म्हणण्याची आपली पद्धत. एखाद्या राग येताना काय किती वेळा घेऊन टाकतं असं असे ना. ब्रेसलेटचा पाणी मारून दिलंस म्हणून काय फरक पडता आमका चालत का. आम्ही अनकाव दिवस काढता वाता 100 रुपयात म्हणजे ह्या माका वाटत जत्रेतला घेऊचा लागत. जत्रेत पेंद्री त्या घेऊचा लागत. हे प्रभू म्हणजे झालं फिक्स झालं. आता माका कधी 10 मिनिटं बारी आहे ना बुवा आपली माका वाटत तेव्हाच मिळणार. असू दे. वैभव सुतार यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे. धन्यवाद. हॅलो काय घेऊ नको मानव
पैसे दिलात मी म्हटलं तर माका असाच जाऊ लावतास की काय अजून होत वाटतं 50 शिंद्यात नाही मग तुम्ही नेहमी आता जाऊया शरद पवार यांच्याकडून हे 51 उद्यापासून जाऊया चाक 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 पुढे लावते पैसे घेऊ हा माका बुवांच्या ते बारी केली तेव्हापासून माका माहिती पण एक मजा येतं बाकीचे पण लोक असतात बरोबर ना पण सेम आहो आमका जर दोघे अंक उभं केल्यानंतर प्रश्न पडत की पुजारी बुवा खंयचुनी शरद पवार खंयचे बारामतीचे की नागनचे भारी ना भारीच वाट कसो टी शर्ट पण बुवानीच दिला नाही तर तेवढ्याच बोलल्यावर तुमका ऐकत येता नको मी मारान बोमता एक म्हणजे नाद खुळा गणपती खुळा तुमच्या ते बारीची मजा त्यांनीच आणला नव्हती का जाऊन द्या पोळपाटनी त्या मेन विषयावर येऊया म्हणजे गावात येऊन चावटपणा बुवांची बसली अशी कोण गावातले पोळपाट पोळपाट खाणाऱ्यांचा होऊन दे तळपाट म्हणणारे कोण हो तुम्ही इलेले असे आज की कोण म्हणतात काय तळपाट बिळपाट ओ बुवा संसाराची काळजी त्यांना एवढी रात्री झोपताना सुद्धा लाईटीची बटणं सगळी बंदच काय बघूनच झोपणार त्यांना बुवा महिला वर्ग म्हणतो बरोबर ना पडवीतली काढलेली काय बघ रे मग सगळ्यांच्या शेवटी झोपणार मी सकाळी सगळ्यांच्या लवकर उठणार पण त्यांच्याबरोबर वाकडा तो खाय चुलीची इतकी हो वाघिणी येते आणि त्यांना सांगताच तुम्ही पोळपाट या मुंबईत चालता असं ते एक वेळ गावात ना आमच्या ठाक 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 भाकरी काय नाचण्याची भाकरी बुवा एकदा यावं आमच्याकडे खाव खोटा नाही सांगत ती चवच वेगळी आहे हा नक्की होय पेटवतेच योगा आता कांडे पिटी हा ना आणि माकाच पेटवा म्हणजे मी पेटवीत राहावं पण कोणी तर कांडो हा ना झोडतंय बुवा गावात मग बोलत राहू नको ना 2-4 दांडे मारले की आपलं वाटेक लागले उद्या चर्चा पवन बॉम्ब झोडला नाही पुजारी बुवा बोलण्यापेक्षा घेतला आणि दांडोनी झोडपून काढला नाही आता ढोलकी साधी वापरली ती केवढा केला नाही त्यांनी मग दांड्यात झोडल्यावर काय होईल अख्ख्या महाराष्ट्रात बोंबा बोंब टकल्या जोडला काय इष्ट हे प्रभो ये क्या हो गया टकले ने पवार को मार दिया दांडे ने हे जगन्नाथ हे प्रभु हे जगन्नाथ ये ब्रेसलेट है ये क्या है हाथ में 5-5 ब्रेसलेट देता है तो छप्पर फाड़ के देता है नहीं है तो कुछ नहीं है मी जादूगार सुद्धा आहे बुवा खोटा नाही सांगत अंगणवाडीतली पोरं ऐकत नाही झाली की बाई फोन करत बुवा या पोरं ऐकत नाही नुसतं जाऊन बसत सगळ्या पोरं सोडून देतात कोण कबड्डी खेळता कोण लंगडी खेळता मजा मजा करते तुमचा प्रश्न ते बघ काय असतं पुढे बाईंचा आहे का हो बाई काय करतं पोरा खेळतात तेव्हा या सावळेत बसलेले असतात बाजूक ठेवली या सावळी खुर्चे होय अख्ख्या नाडणगावाचा भात खै जोडतात माहिती आहे तुमका हो पवार तुमच्याकडे खै जोडत माका थारूच नसता बरा भात जोडत ती सुकत घालत त्यांना बरा खळा मिळाला नाही हो मग टाकल्याचं सांगताना बुवा या संसारासाठी केलेलं त्याग आहो महिला वर्ग म्हणजे खाऊ नाहीत बुवा ती आता भजन ऐकतात पण उद्या दुपारी भाजी कुठची करूची याचं टेन्शन त्यांना आतापासून ती भजनं ऐकतात पण काय हो उद्या भाजी चण्याची करू की काय करू याचं टेन्शन बुवा आता कारण तर टेन्शन समजता कधी ज्यावेळी ती केस विंचरते तेव्हा फणी केस साठावतं तेव्हा त्यांना टेन्शन किती आता समजतं ती केस सुद्धा ती टाकून देत नाही तिचे गुटळे करून एका भरणीत साठवून ठेवतं
टेम्पो आला टेम्पो, केसावर भांडी, की केस साठवलेले बाहेर काढतात ते त्या केस टेम्पोवाल्याक बुवा देणार भांड्यावाल्याक, आणि स्टीलचा घमेल घेतात ते संध्याकाळी नवरो गेल्यानंतर आनंदात सांगतात बुवा. तर बघा त्याच्याकडनं मोठा घमेल घेतला, केस कमी होते पण घमेल मोठा दिला ना, म्हणजे केस गेलेल्याचं दुःख त्यांना नसतं, पण नवीन घमेल घेतलेल्याचा आनंद असता त्यांना बुवा महिला वर्ग म्हणतात. कारण काश्मीरमध्ये ज्यावेळी बुवा हल्ला झाला त्यावेळी जे जवान शहीद झाले त्या शहीद जवानांसाठी पहिली मदत जर कोणी केलेली असेल तर ती बचत गटातील महिला मंडळाने पहिली मदत केलेली आहे. त्यामुळे वाघिणी येते बुवा. आमच्या घरी पण तीच परिस्थिती झाली ना बुवा, कोण टेम्पो आलो येऊ का नको. टेम्पो आला टेम्पो, केसावर भांडी, की माका उठवून घालतो तो जागरणाचो पण म्हणत ना, आणि एक देवा म्हणत मध्ये पाटक्याने. आता आमच्या घरात भांडी जास्त झाली, गॅस कमी झाली. या संसारासाठी केलेलो त्याग हा तो सलमान खान म्हणाले त्याग तुम्ही सांगितलं असतं चुकीचा आता. आणि ढोलकी बुवा, आणि माका तर म्हटलंच डायरेक्ट मळो की उठवा. माका ताच म्हणायचा हे जे पोरगे काय कळत ना 42 वर्षाचे झालेत पण त्यांना पोरगी मिळत नाही. अगदी काय भजनाशिवाय पर्याय ठेवलेलो नाही. खैरे भजना तो घरी राहून करीत का. तो मेलो 42 वर्ष वाट बघून आज होय उद्या होय. जो तो पोरीचो बाप बुवा, प्रत्येक मुलीचो बाप असा सांगतं की माका मुंबईवाल्याक देऊच्या, मग माझ्या गाववाल्या पोरग्यांनी करायचा काय हो, केळीशी लग्न करायचा का. आणि त्या मुंबईवाल्या अरे चांगलं मुलगो असलो तर देवा ना गाववाल्या. ती मुंबईची ॲडजस्टमेंट त्यांना आवडतं. 10 पायदाची खोली आणि कप्पे लावलेले, कालच्या कप्प्यात या जोडप्या, मधल्या कप्प्यात या, वरच्या कप्प्यात वरचो काय खाट पुसता तो मधलो काय विचारित नाही, आणि मधलो काय करता तो खालचो बघित नाही. म्हणजे ही ॲडजस्टमेंट. पण गावात एवढं मळो पडलेलं नको, बरोबर ना. या मळ्यावरनं बुवा गाणं आठवलं. मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी, नको ना मी म्हटलं नको म्हणतास की मंगला पकडूचे आहे ना, मळे बिळे नको. काय म्हणत 5:30 का ती मंगला. होय बुवाने आमच्या अशीच हो, मग अशी फॉरेनर येली ना आवाज येऊ, आणि मी वांडरासारखं फणसार चढले. मी हयच वांड, मी जन्मात येलंय तेव्हा बुवा सर्टिफिकेट मिळाले नाही. सर्टिफिकेट इतकं भयानक तुमच्या ढेगातनं कधी जाणतो तुमका कळायचं नाही. भयानक आहे मी. तर वांडरासारखं चढलेली कापोपणच काढून जशी टणक टणक करो तशीच 2 बुवांका म्हणजे खोटी खोटी हा कोण इलेले असतील घरातली तर बाबा एक मजा म्हणून विनोद करते यार मी. पहिला लगीन बुवानी केला आणि ती शाळा मास्तरी नव्हती, आणि ती काही खोडी होती हो. दिवसभर जर काय शाळेत केलेलं असत ना ती रात्री झोपल्यानंतर बडबडायची. झाला बुवांचं तिचं लग्न झालं, दोघांका खोलीत टाकला. खोलीत टाकल्यानंतर बुवा आमचे प्रेमान हात टाकू गेले शाळा मास्तरी. पैसे नको. पुढे माणूस गेलो की माका वाटतं की तू घेऊनच येता असं, तर मग सवयच झाली पहिल्यापासून. म्हणून म्हटलं आणि बुवाने संख्याकडे बघा किती फॅन आहेत माझे. बुवा राजापुरातून फोन आता, आणि तुम्ही सांगतास काय म्हणजे टाकल्या किती किंमत इथली आहे ती बघा. 2 वाजता सुद्धा फोन. भयानक असून दे शेवटी या प्रेमा. तर बुवाने आमच्या प्रेमान तिच्यावर हात टाकू गेले. हात टाकलेलो नाही. हात टाकणार त्या शाळा मास्तरीवर इतक्या तिका बडबडाची सवय. हात टाकणार इतक्यात ती बडबडली, ए कुणी कुणाच्या दप्तरात हात घालू नका. त्याबरोबर बुवाने हात पाठी केला. आणि म्हणते तसा काय
जेवढे लाखो रुपये खर्च केले, 5-5 ब्रेसलेटा घातली आणि हातच घालू नको म्हणून सांगता दप्तरात, सगळे वये पुस्तका दप्तरात असणार. मग बोलले पेनाचा उपयोग काय? बघा, मराठी भाषा तुमची ती मागाची मराठी भाषा ना ती. हा बुवा, आपल्या मराठीची आजी मुंबईमध्ये राहायची, ती काय हिंदी सरळ बोलता येईना हो, ती मराठी कॉकटेल करी आणि हिंदी बोलायची. एकदा भैयाच्या दुकानात गेली, भैयाक जाऊन डायरेक्ट विचारला, ए भैया तेरा कांदा कैसा आहे रे? तू मेलो घुट्ट मारलो. गेली तीच विचारलं, तेरा कांदा कैसा आहे रे? तो घामाघूम झालो. तो म्हणता 25 रुपये किलो. 25 रुपये किलो म्हटल्यानंतर या म्हाताऱ्याने गप्प बसायचा की नाही. ती म्हणता, अरे 25 रुपये किलो, हो ठीक है, पिछली बार तेरे दुकान पे आई तो तेरा कांदा पड़ा था. अब आवला कैसे रे? आवला कैसे म्हटल्यानंतर तो आवळलो जवळजवळ. अरे म्हणता, हे प्रभू, हे जगन्नाथ, ये क्या हो गया? ये मातारी क्या बोल रही है? आवला कैसे? शेवटी तो भैया सांगता, हो क्या हो गया आजी, 8-10 दिन के मैं गाँव गया था, इसलिए मेरा कांदा थोडा आवला. तो 4-5 वर्षांनी एकदा जाता गावात. आणि बुवानी तिने दप्तरात हात घालून कोण झाला म्हणून टेलिफोन एक्सचेंज वाली केला नाही, मोबाईल वाली. तिका पण तीच खोडी, दिवसभर जर केलेलं असत ती रात्री झोपल्यानंतर बडबडायची. झाला बुवांचा आणि तिचं लग्न झाला, दोघांका खोलीत टाकला आणि तिच्यावर हात टाकू बुवा गेलेत प्रेमान हात टाकणार, इतक्यात ती बडबडली. महाराष्ट्रात मग वाटतं पहिली गोष्ट घडली असा तशी त्याचं होत नाही, त्याच्यामुळेच तो धावत दिलो माझ्या लक्षात येईल. करीत काय आता, चकियो वाजून पिळवाटून मारिना किलो बघता काही नाही, काही झलक मारली पण थंय पण काय फरक पडत नाही. गावागाव जाऊन हैराण झाला. आता माका वाटत ते काय ह्योच चकियो वाजूच्यो. किती हैराण झाली किती उगत तिच्या जखमी मीठ सोडतास तुम्ही कोणाकडे. अरे तरी चक्की वाजव, चक्की घास जरा तर चांगली. काय तुमका आमका सांगायची वेळ येता बुवा, म्हणून मी सांगितलंय पूर्वीचे हे साधी नाही गोष्ट. हे बसलेले हो आत्ताचे पोरगे डे साजरे करतात, चॉकलेट डे, सारी डे, पिस्पॉन डे. आणि प्रेमाचा दिवस काय तो सचिन, प्रेमाचा दिवस काय तो तू लव डे म्हणता. काय करीत नाही तर तो व्हॅलेंटाईन डे त्याच्या नशिबात नाही, त्यामुळे आता लव डे. पण हे सगळे डे साजरे हे पोरगे आत्ताचे करतात. या माणसांनी जे पूर्वीच्या काळी सडे गाजवलेले ते आताच्या पोरांना घेतील काय. ही कोंड्याच्या भाकरीत ताकद होती. कारण पूर्वीच्या काळी चिठ्ठी लिहायचे, प्राणप्रिये संध्याकाळी काजी खाली येशील ना. 8 दिवस झाले तरी प्राणप्रिये यायची नाही, पण ह्यो रोज जाऊन काच झाडी. आज ये मूळ काय तो शिल्लक ठेवली. 8 दिवसांनी चिठ्ठी पोचा. आणि आता मोबाईलवरनच पटकन काय समजत नाही त्यांना काय मोबाईल बिबाईल होणार असंही ना. तिकडे कर्नाटक वाले आपल्याला काय फरक पडता, जमून टाकाने मोकळे हो. आमका वाईट वाटतं रे तुम्ही असे तर. कर्नाटकवाले 3 लाख रुपये एमकी देतो, म्हणजे पुढचं सुद्धा खर्च भागलो तुझो. 3च दिवस राहता, मग 3 दिवसात तू खाल्ले तू बाबा तू मारणार की 3 दिवस काय तरी चक्की बाजूचे नाही रे बाबा. तू सुखी अस रे, इकडे बघ सुखी असतो आई शपथ. कारण लग्न म्हणजे तुमका वाटतं रे ती खाऊ गोष्ट नाही. आमका झालेल्यांका माहिती आहे, ह्या बघा काय करून घेतलं. या काय लग्नाचेच परिणाम असते.
तुमका समजा तुमका आता वाटतं माझं लगीन हो काय लगीन हो गोपरा गोपरा फुटली की मग समजतं लगीन म्हणजे काय असं. नको बाबा, पोळपाट खाणाऱ्यांचा होऊ दे, पण बुवा महिला वर्ग ती महिला वर्ग खोटं नाही सांगत, पण वाघिणी आहेत ते त्यांना आपण काहीतरी पोळपाटनी तळपट बिळपट नाही जर ती चपाती भाजून दिला नाही तर तुम्ही डबून येशाल काय माका सांगा. त्यामुळे त्यांना खूप, कारण आपल्या आईच्या पाठीमागे आपलं जर सांभाळपून करी तसंच तर आपली ती बायको, त्या प्रत्येकाने लक्षात ठेवा. आई गेल्यानंतर तिच्या पश्चात आपलं सांभाळ, कारण आपल्या टॉवेल खयाचा सुद्धा माहिती नसतं. मुंबईत नाही विचारायचं लागता ती आतमधली खय घातलंच ती माहिती आहे काय गो, ती शोधूची लागता. आपली प्रायव्हेट असून ती सुद्धा तिका विचारूची लागता, कारण तिकाच आपल्याला सगळं माहिती असतं बुवा. आणि म्हणून ते वाघिणी आहेत बुवा, वाघिणी, बरोबर ना. बाकी ठिकाणी तू तर काय बाबा काय खातं तू, एनर्जी आणतं कैसून निवडी. होय ना हो, जबरदस्त. काय हो कुंड्याची भाकरी की काय म्हणजे वेगळा असं का की तसं मी तरी खातं, निदान मिशी एवढी तरी केस इले तर इले. भारी एनर्जी, जबरदस्त पक्वान. म्हणजे प्रश्न नाही, पोरग्यांचं बुवा सांगितलं असे पोरगे सुद्धा साधे नाहीत आता हल्लीचे. एक पोरगो बुवा नागडोर व्हायचं म्हणून बापान सांगितलं नको रे, ही मुंबई अशी दाखवू नको असं बापान म्हटलं. या असा रोज असा राहून मुंबई दाखवू नको. आणि काय व्हायचं बुवा, तिच्या बापाची मैत्रीण नेमकी 8 दिवसांनी घरी येली आणि ती विचारता अरे काय आहे बाळा, कपडे नाही नाही म्हणतं ही मुंबई आहे. पण बापान सांगलेलं होतं ना ही मुंबई दाखवू नको, म्हणून तो सांगता ही मुंबई आहे. ती मैत्रीण सांगता ही मुंबई आहे, मग माका छोटी मुंबई नको, माका मोठी मुंबई बघूची आहे. हे पोरगे पोचलेले तू भयानक ती. कसं काय बाबा त्यांना सुचतं या आमच्या पप्पानी गणपती आणला, पप्पा चल म्हणजे भारी आहेत लहान पोरगे. म्हणजे पुढे बघा काय जबरदस्त. आता तू वाजवतोस तेवढं तो माका वाटतं त्याचं नाव माका येत नाही, तो सुद्धा मग त्यावेळी कैवल्य काय वाजवीत म्हणजे विचार करा. आणि खांबाळे गाव हे तुमचं भजनाची खाण आहो, तुम्ही पाठोपाठ आणि या प्रथमेश नुसतं यूट्यूब करीत राहून पण त्याच्यात सुद्धा थोडंसं लक्ष घाल. आणि पुढच्या वर्षी तुम्ही हे बारीक करूया किंवा मे महिन्यात तुम्ही सांगशाल तेव्हा बिंदासमध्ये करूया. माझं नाहीतरी काय स्मारक हे बांधला नाही चालेल, मरवाच्या आधीच म्हणून आता जॅकेट ते होता काय बघू थंयच ठेवलं, त्या स्मारकाजवळ म्हटलं हय बांधा माझा जॅकेट काढून दिले थंय. अंगठे बिंगठे आमचे आपले साधे हो टॅक्सचे तुमचा हे भारी आहे असू दे. या ठिकाणी बुवानी शिवाजी महाराजांचं, कारण शिवाजी महाराज म्हणजे साधी गोष्ट नव्हती हो, ज्यांच्यामुळे आज आपण भजन कीर्तन हे जे चाललेलं आहे ते शिवाजी महाराजांमुळे. आपण बिंदासपणे कितीही वाजलेले असताना, कारण वाघाच्या जातीची पावलादी छातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पावलादी छातीची जगात वैभवशाली, माझ्या राजाची जयंती शिवरायाची जयंती, माझ्या राजाची जयंती शिवरायाची
तुमच्या फरमाईश आहे त्यांची. माझ्या मनी प्रियाची, माझ्या मनी प्रियाची, मी सांगितले ना किती संसाराची काळजी आहे त्यांना बघा. उद्याची भाजी कुठची करूसाठी आपली उठलेली वाटेक लागली. जेवणात खूप संसाराची काळजी आहे. मी मगापासून तास सांगते म्हणून ते वागिले. त्यांना टायमाचं महत्व बघ. आता सकाळी सुटून पहिलं सगळं त्यांना जेवण बिवण करून ती उठलेली वाटेक लागली. मारा तुम्ही दोघे जण. माझ्या मनी प्रियाची मी तार छेडिते, गजर चालू करून आणि गजरात न बोलते चलात ना. बुवांका पण जाऊचा आणि सगळी लोक पण आता जाण्याच्या पण तत्परी. त्यामुळे गजर घेऊया असाच. जर आता मी आणखी किती काय करू सांगा. हसूचं काम करते, भजन चालला, गाणी म्हणते, पण शेवटी टायमिंग का महत्त्व असतं ना. टाईम झालं त्यांना जाण्यासुद्धा भाग. शेवटी उद्या सकाळी त्यांना सगळा जेवण सगळं त्यांना करूच असतं. त्यामुळे त्यांनाही दोष देऊन उपयोग नाही. बरोबर. कलियुगाची ही आली बघा फेरी, सावधान होई संपली न्यायनीती सारी. रामकृष्ण हरी बोलना, रामकृष्ण हरी बोल, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी बोल, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी बोलना. पंचपक्वान्न मिळे चिकन आणि पुरी, तरी सुद्धा मानवा तुझी तब्येत नाही बरी. ही गोष्ट कधी खरी हाय ना.
चालत ना. पण आता बडबडत राहून तरी समोर कोण नाही, बुवा तरी वेळेवर जातील ना ट्रेन का बरोबर. हे कृत्य घोरी हाय